मी ज्यावेळेस रुई-रामेश्वर या गावाला होतो त्यावेळेस 50 लाखाचा स्मार्ट ग्रामचा आबाबा पाटील पुरस्कार मिळाला. विलासरावजी देशमुख साहेबांचं गाव म्हणजे बाभळगाव. आपल्याला गावातली गल्ली ना गल्ली बोळ ना बोळ CCTVच्या कव्हरेज खाली आहे. आमच्या जिल्ह्यातली पहिली ISO ग्रामपंचायत काम करण्याचं काम मी माझ्या निळेबांध ग्रामपंचायतीच्या वतीने केलं. ते घरकुलचे लाभार्थी आपल्या महाराष्ट्र शासनानं संपवलेले आहेत. किंवा एखादा व्यक्ती म्हणतो की आमच्या पोलवर लाईट लागली पाहिजे, तिथल्या ग्रामपंचायतीच्या स्वनिधीला जर पैसा नसेल तर लाईट कुठून लागणार आहे? तुम्हाला तुमच्या गावाला स्पर्धेत जर उतरवलं तर लाखो रुपयाचे बक्षिसं तुमच्या गावाला मिळू शकतात. त्या दोन्ही गावाला मी हागणदारी मुक्त केलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, ज्याला की आम्ही निर्मल ग्राम पुरस्कार म्हणून ओळखला जातो, पुरस्कार जाहीर झाला. नमस्कार मित्रहो, गाव म्हणलं की ग्रामपंचायत आली. ग्रामपंचायतीमध्ये आपण सर्वांनी निवडून दिलेले सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि इतर सदस्य असतील, या सर्वांचा ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेने नियुक्त केलेला एक शासनाचा प्रतिनिधी सुद्धा असतो. या अधिकाऱ्याला पूर्वी ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक म्हणून ओळखलं जायचं. मित्रहो, सध्या याच पदाचं नाव बदलून महाराष्ट्र शासनाने या पदाला ग्रामपंचायत अधिकारी असं पदनाम दिलेलं आहे. प्रशासन आणि लोकप्रशासन या दोन्हीतला दुवा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी काम करत असतो. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जवळपास सर्वच प्रकारच्या नोंदी ठेवण्याचं काम ग्रामपंचायत अधिकारी करत असतो. म्हणूनच हा आपल्याला सर्वांना जवळचा कर्मचारी वाटतो. मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अशा एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याची ओळख करून देणार आहे की ज्यांना सन 2021-22 या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झालेला आहे. मित्रहो, त्यांचं नाव आहे शंकर भोसले सर. नमस्कार मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आपण गावच्या विकासाबाबत काही चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला मग मित्रहो, त्यांच्यासोबत आपण काही बोलूया. सर, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा हा जो पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा तर मी तुमचं अभिनंदन करतो. हा जो पुरस्कार आहे सर, तो कुणाला दिला जातो आणि कशा पद्धतीनं हा पुरस्कार दिला जातो सर? धन्यवाद रामजी. खऱ्या अर्थानं आज जो मला पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो सन 2021-22चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्या पुरस्कारासाठी माझी जी निवड झालेली आहे त्याबद्दल आपण जे आपल्या मंचावर मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आम्ही जे ग्रामपंचायत अधिकारी असतोय, जे ग्रामपंचायत लेवलवर गाव पातळीवर आम्ही काम करतोय, त्यांच्यासाठी हा प्रोत्साहन देण्यासाठी हा राज्य शासनाने ठेवलेला पुरस्कार आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम तालुकास्तरीय ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेली असली पाहिजे. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेली असली पाहिजे. आणि त्यानंतर जे कोणी जिल्ह्यातले जे आदर्श काम करणारे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी शासनाच्या वतीनं जिल्हा परिषद स्तरावर त्याचं परीक्षण करून त्यांना त्यापैकी एकाची निवड करून विभागाकडे पाठवले जाते आणि तो विभाग महाराष्ट्र शासनाला पाठवून त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. सर, आपण आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी काम केलात आणि विशेष काय काम होतं सर त्यामध्ये? तर माझ्या कामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं रामजी, तर मी 2005ला जळकोट तालुक्यामध्ये उमरगा रेतू या ठिकाणी मी जॉईन झालो. 2005 म्हणजे आज आता मला 20 वर्ष सर्व्हिस माझी पूर्ण झालेली आहे. 2005ला शासनाची सगळ्यात मोठी मोहीम काय होती तर हागणदारी मुक्त गाव करणे ही मोहीम होती. ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस त्या गावामध्ये मोजके म्हणजे 365 घरं होते आणि 365 घरं असताना त्या ठिकाणी 365 घरात 4 ठिकाणी शौचालय होतं. आणि आमच्या पुढं सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की त्या 365 घरांना शौचालय बांधायचं. तर मी 2005ला ज्यावेळेस नवीन जॉईन झालो त्यावेळेस पुढच्या म्हणजे मी ऑक्टोबरला जॉईन झालेलो होतो. आमच्या त्यावेळेसचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब होते त्यांनी मला टार्गेट दिलं की 26 जानेवारी 2006 पर्यंत तुझं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे. त्यांचं नाव होतं SP कडू पाटील साहेब. तर खूप मोठं चॅलेंज होतं ते आणि त्यावेळेस मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्या काळामध्ये 2005ला मी जगळपूर आणि उमरगा रेतू असे 2 गावं होते. तर मी एक गाव न करता दोन्ही गावं
जे की एक 504 घराचं जगळपूर गाव होतं आणि उमरगा रेतू हे 365 घराचं गाव होतं. त्या दोन्ही गावाला मी हागणदारी मुक्त केलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, ज्याला की आम्ही निर्मल ग्राम पुरस्कार म्हणून ओळखला जातोय हागणदारी मुक्तीचा, तो त्या दोन्ही गावांना माझ्या कार्यकाळामध्ये त्यावेळेस सुरुवातीला मिळाला. म्हणजे ज्यावेळेस माझी जॉईनिंग होती त्या पुढच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मी 2 गावं हागणदारी मुक्त केले आणि त्याला निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर झाला. आणि ते करत असताना आम्ही नुसतं हागणदारी मुक्तीकडे काही केलं नाही, ते शाश्वत काम उभं टाकलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही असं केलं की अपारंपरिक ऊर्जा म्हणून जे बायोगॅसचं काम असतं, मी त्यावेळेस आमच्या तालुक्याला बायोगॅसचं काम माझं टार्गेट असायचं की 3 ते 4 बायोगॅस आम्हाला तालुक्यात बांधायचे लागायचे. तर आम्ही ह्या हागणदारी मुक्तीचं काम करत असताना एकट्या उमरगा रेतू गावामध्ये 33 बायोगॅस, म्हणजे पुढच्या त्या 2 महिन्यामध्ये 33 बायोगॅस बांधून ते शौचालयाला जोडलेले होते. आणि त्या अपारंपरिक ऊर्जाचं काम जे की न भूतो न भविष्यती, याच्यापूर्वी कधीच त्या तालुक्यामध्ये झालेलं नव्हतं आणि याच्या पुढेही होणार नव्हतं, एवढं मोठं काम त्या गावामध्ये झालं आणि ते माझ्या कार्यकाळामध्ये झालं, त्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर मला आमचे तत्कालीन गट विकास अधिकारी जे सुभाष राजूरकर साहेब होते, खूप सिनियर पर्सनॅलिटी, जे की ग्रामविकास अधिकाऱ्यापासून ते गट विकास अधिकाऱ्यापर्यंत प्रमोशननं पुढे आलेले होते. आणि ते खऱ्या अर्थानं आमच्या या नोकरीतले आमचे गुरु समजायचे, ज्यांनी की आम्हाला नोकरी कशी करायची आणि आपण काहीतरी त्या गावाचं देणं लागतोय हे आम्हाला नवीन नोकरी लागल्याच्या नंतर आमच्यावर बिंबवलं. ते आम्ही ज्यावेळेस संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये काम करायचं त्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये उमरगा रेतू ह्या गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये काम करत असताना जिल्हास्तरीय 3रा पुरस्कार मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर साहेबांनी मला त्याच तालुक्यातलं बेळसंगवी आणि लाळी अशी 2 गावं दिली, जे की तेही गावं माझ्या कार्यकाळामध्ये निर्माण झाले. आणि बेळसंगवी गावाला मी जसं उमरगा रेतू गाव सांगितलं, त्या उमरगा रेतू गावात ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, त्या बेळसंगवी गावातही 14 बायोगॅस बांधले, 100% हागणदारी मुक्त केलं, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आणि त्या गावाला जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातला पहिला पुरस्कार मिळाला. हे काम माझ्या कार्यकाळामध्ये त्या गावामध्ये झालं. त्यानंतर मला धामणगाव ढोरसंगवी असे गाव दिले आणि हे माझं काम पाहून त्यावेळेसचे आमचे डेप्युटी सीओ पंचायत नितीन उदमल्ले सर होते, त्यांनी माझी गट समन्वयक म्हणून तालुक्यासाठी नेमणूक केली. आणि मी गट समन्वयक असताना आमचा जे 43 गावाचा जो तालुका होता, तो गट समन्वयक असताना आम्ही रात्रंदिवस मेहनत करून त्या तालुक्यामध्ये आम्ही तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते आम्ही साध्य केलं. हे काम आम्ही जळकोट तालुक्यात असताना त्या ठिकाणी केलेलं काम आहे. त्याच्यानंतर माझी बदली उदगीर तालुक्यामध्ये निळेबन या गावाला झाली. निळेबन गाव म्हणजे शहरालगतचं गाव, शहरालगतचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं नगरपालिकेला समस्याला तोंड द्यावं लागते, त्या पद्धतीनं निळेबन ग्रामपंचायतीला समस्याला तोंड द्यावं लागायचं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही त्या निळेबन गावाला मी जॉईन झालो त्यावेळेस बाकीच्या छोट्या गावाच्या समस्या जळकोट तालुक्यातल्या वेगळ्या होत्या आणि त्या गावची समस्या वेगळ्या होत्या, कारण त्या ठिकाणी मोठी लोकसंख्या, शहरालगतचं गाव आणि तिथले चॅलेंजेस वेगळे होते. मी ज्यावेळेस त्या निळेबनला जॉईन झालो तिथून पुढे मी 6 वर्ष त्या निळेबन ग्रामपंचायतीला काम केलं. आमच्या जिल्ह्यातली पहिली ISO ग्रामपंचायत काम करण्याचं काम मी माझ्या निळेबन ग्रामपंचायतीच्या वतीने केलं. त्या ठिकाणचं सगळे रेकॉर्ड ऑनलाईन करून आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आमची ग्रामपंचायत राज्यात झळकवण्याचं काम आम्ही आमची निळेबन ग्रामपंचायतीचं केलं. तिथलं प्रशासन, तिथली वसुली, तिथली जी ग्रामपंचायत इमारत आहे ही त्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस जी शिस्त लावली ती आजही लोक ज्यावेळेस आमचं नाव घेऊन सांगतात त्यावेळेस खरं आम्हाला म्हणजे वाटते की आम्ही काहीतरी काम केलं. सर, आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ते ऐकून खरंच खूप चांगलं वाटलं आणि उल्लेखनीय काम आहे. नक्कीच त्याची दाद महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे असं मला वाटतं. सर, 2021-22ला हा जो पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि त्यावेळेस काय विशेष काम केलं होतं आणि सध्या तुम्ही कुठे आहात सर? सध्या काय विशेष काम करत आहेत? ज्यावेळेस मला म्हणजे ज्यावेळेसचा 2021-22चा पुरस्कार मला जाहीर झाला त्यावेळेस मी लातूर तालुक्यातल्या रामेश्वर या गावी कार्यरत होतो. त्या गावामध्ये RRABA स्मार्ट ग्राम स्पर्धा
या स्पर्धेमध्ये आमचं गाव उतरवलं आणि त्याला आम्ही तालुक्यात पहिलं आणलं, जिल्ह्यात पहिलं आणलं आणि ते गाव आम्ही 50 लाख पुरस्कार आम्ही त्या गावाला मिळवला. सध्याला मी बाबळगाव या गावी आहे. बाबळगाव गाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, ज्या गावाचं नाव देशात गाजलं. माजी मुख्यमंत्री तथा देशाचे अवजड मंत्री आदरणीय श्री विलासरावजी देशमुख साहेबांचं गाव म्हणजे बाबळगाव. माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांचं गाव म्हणजे बाबळगाव. माजी राज्यमंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब जे की आता आमदार आहेत त्यांचं गाव म्हणजे बाबळगाव. माजी आमदार धीरज भैया देशमुख साहेबांचं गाव म्हणजे बाबळगाव. त्या गावात मी सध्याला कार्यरत आहे. त्या गावामध्ये पूर्वीच चांगल्या पद्धतीची शिस्त होती. त्या ठिकाणी प्रशासन चांगल्या पद्धतीनं राबवून दाखवणं हे एक मोठं चॅलेंज होतं. तिथल्या कार्यकारिणीनं माझ्यावर विश्वास टाकला. त्या ठिकाणी मला बाबळगावमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि ज्यावेळेस मी त्या गावामध्ये गेलो त्यावेळेस पहिले सर्वप्रथम काय केलं तर आम्ही 100% ग्रामपंचायत बाबळगाव ग्रामपंचायत ही ऑनलाईन केली. ऑनलाईन म्हणजे आज सर्व काही तिथला जो कारभार आहे तो आम्ही ऑनलाईन चालवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये सर्व कार्यालय जसं की ग्रामपंचायत असेल, आमच्या तिथल्या 8 अंगणवाडी असतील, जे जिल्हा परिषद शाळा आहेत ते सर्व ISO केले. आणि त्या ISO केल्याच्या नंतर त्या ग्रामपंचायती त्या गावाला आम्ही विविध स्पर्धेमध्ये उतरून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. मग करत असताना त्या ठिकाणी त्या गावाला तालुकास्तरीय RR आप्पा पाटलाचं 10 लाखाचं स्मार्ट ग्रामचा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्यानंतर महाऊर्जाचा जो की मेडा म्हणतो आपण त्याला, महाऊर्जाचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जी ग्रामपंचायत आमची पात्र ठरली महाऊर्जाच्या, जे की पारंपरिक ऊर्जा मध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायती त्याच्यामध्ये स्पर्धेत उतरू शकतात. आणि त्याचा एक मोठा मानाचा पुरस्कार आहे जो की आता उद्या 14 तारखेला जाहीर होईल असं सांगितलं जात आहे. त्यातही आमच्या बाबळगाव गावाने माझ्या कार्यकाळामध्ये नाव झळकवलं. सर, काम तर कुठेही करायचंच असतं, पण माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख साहेबांचं गाव म्हणजे बाबळगाव, त्या गावामध्ये काम करायला मिळणं म्हणजे खूप चांगला योग आहे. सर, त्या गावामध्ये विशेष असं काय आहे की जे इतर गावांनी त्या गावाकडून शिकायला पाहिजे? बाबळगावच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर साहेबांनी काय केलेलं आहे तर आपण ज्यावेळेस आज सगळीकडे गवगवा होतोय, राळेगण सिद्धी किंवा पोपटराव पवारांचा हिवरेबाजा ह्या गावांचा गवगवा होतोय, परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये गावामध्ये जवळपास 9 किलोमीटरचे आर्टिफिशियल कॅनॉल उभे केलेले आहे. म्हणजे त्या कॅनॉलमध्ये 9 किलोमीटर म्हणजे बाबळगावच्या बाजूनी कोणतीही नदी नसताना त्या गावामध्ये पडणारं पावसाचं पाणी त्या कॅनॉलमध्ये भरल्या जाते. आणि त्या कॅनॉलला दुसरे एक गाव तलाव अशा पद्धतीने 3 गाव तलाव जोडलेले आहेत, जे की कॅनॉल भरल्याच्या नंतर एक पहिला तलाव भरतोय, पहिला तलाव भरल्याच्या नंतर दुसरा भरतोय आणि दुसरा भरल्याच्या नंतर तिसरा भरतोय. अशा पद्धतीनं गावात पडणारा थेंब ना थेंब पाणी जमिनीत मुरवणं, साठवून ठेवणं हे काम त्या काळामध्ये मान्य साहेबाच्या हाताने झालेलं आहे. जे की आम्ही पुढे चालून गावामध्ये शासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग करतोय, गावातल्या इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग करतोय आणि त्याला एक जोड देतोय. तसंच गावामध्ये आम्ही काय केलं, आता सध्याला आम्ही काय केलं तर माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव 100% CCTVच्या अंडर कव्हरेज खाली आहे. आपल्याला गावातली गल्ली ना गल्ली, बोळ ना बोळ CCTVच्या कव्हरेज खाली आहे. तसं दुसरं काम जर मोठं म्हणलं तर गावात आम्ही आमच्या ग्रामपंचायतमधून जर अलाउन्स केलं तर पूर्ण गावामध्ये आवाज जातोय. म्हणजे 100% गावामध्ये माईक सिस्टीम बसवलेली आहे. तसंच गावातले सर्व कार्यालय ISO केलेले आहेत. सर्व कार्यालयाला पाहिजे त्या सुविधा पुरवून ISO केलेलं आहे. अशा पद्धतीनं गावाची ग्रामपंचायत ऑनलाईन केलेली आहे. अशा काही विविध उपक्रम राबवून, विविध योजना राबवून आणि गाव म्हणजे त्या गावाला शोभेचं काम कसं होईल त्या पद्धतीनं तिथली कार्यकारिणी चांगल्या पद्धतीने काम करत असते. आणि त्या ठिकाणी त्या कार्यकारिणीचा मी शासकीय कर्मचारी म्हणून भाग आहे याचा मला अभिमान आहे. सर, गावामध्ये विकास कामं करायचं म्हणलं की सर पैसा लागतो आणि बऱ्याच गावाकडे पैसा नाही ही बोंब असते. सर, मग ज्यांच्याकडे पैसा नाही त्या गावाने काय केलं पाहिजे? पैसा उभा कसा करायचा? सर, बरोबर आहे राम. खरं तर पैशाशिवाय काही करता येत नाही. ज्यावेळेस गावात काही विकास करायचा असतो, नवीन कार्यकारिणी ज्यावेळेस आपली नवीन कार्यकारिणी ज्यावेळेस येते ग्रामपंचायतला, त्यावेळेस ग्रामपंचायतीचं म्हणणं असं असतं की आम्हाला खूप कामं करायची, पण त्याच्यासाठी पैसा कुठून उभा करायचा. मग त्याच्यासाठी काय करावं लागलं रामजी? एकतर
ग्रामपंचायतचा स्वनिधी आणि शासकीय योजना या दोन गोष्टी वेगळ्या करायला पाहिजेत. स्वनिधी म्हणजे काय, कसं असते की आम्ही ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्हाला असं वाटते की बाबा गावातली कर वसुली जर व्यवस्थित झाली तर गावात प्रत्येक काम आपल्याला वेळेवर लोकांना सेवा पुरवठा करता येईल. परंतु लोकांची मानसिकता अशी असते की जी येणारी कार्यकारिणी असो किंवा गावातले लोक असो त्यांना द्यायचं हे माहितीच नसते. त्याच्यामुळं काय होतंय की स्वनिधी कमकुवत होते आणि ज्यावेळेस गावातले लोक एखादी गोष्ट म्हणतात किंवा मोटर जळाली, मोटर दुरुस्त करा, तेव्हा स्वनिधीला पैसा जर नसेल तर तुम्ही मोटर कशी दुरुस्त करणार? किंवा एखादा व्यक्ती म्हणतो की आमच्या पोलवर लाईट लागली पाहिजे, तिथल्या ग्रामपंचायतच्या स्वनिधीला जर पैसा नसेल तर लाईट कुठून लागणार आहे? मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर कर वसुली हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे, जे की ग्रामपंचायतच्या स्वनिधीचं मुख्य सोर्स आहे. तर त्याच्यासाठी कार्यकारिणीनेही आणि गावकऱ्यांनी जर आपल्याला गावातल्या जर विविध योजना जर राबवायच्या असतील किंवा आपल्याला जर सुविधा पाहिजे असतील तर त्याच्यासाठी स्वनिधी मजबूत झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कर देण्याची सवय लावून घेतली पाहिजे. हा एक विषय झाला. आणि दुसरा विषय काय, तर दुसरा विषय असा आहे की शासकीय योजना. त्याच्यामध्ये शासकीय योजना ज्यावेळेस आपण राबवतोय त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे की आपण वेळोवेळी वस्त्या जाहीर करतो. जसं की दलित वस्ती असेल किंवा तांडा वस्ती असेल किंवा अल्पसंख्याकांची वस्ती असेल, ह्या वेगवेगळ्या हेडखाली आपल्या गावामध्ये निधी कसा आणता येईल त्याच्यासाठी आपण वेळोवेळी आपल्या वस्त्या म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करून आपल्या वस्त्या जाहीर केल्या पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा फंड आपल्याला उभा करता येतो किंवा आपल्याला योजना गावामध्ये आणता येतात. जसे की समजा दलित वस्ती, आपल्या गावामध्ये समजा दलित वस्त्या जेवढ्या जास्त असतील तेवढा जास्त तुम्हाला निधी पूर्ण गावामध्ये वापरायला भेटू शकतो. तसं अल्पसंख्याक समाज ज्या वस्तीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या वस्तीच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वेगळा निधी भेटू शकतोय. तसं तांडा वस्तीच्या ठिकाणी त्याच पद्धतीनं आपल्याला निधी भेटू शकतोय. आणि इतर जे निधी आहेत ठीक, जसं की DPCतून वगैरे मिळणारा जो निधी राहतोय तो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून मिळू शकतोय. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला निधीचं मोठं सोर्स जर उभं करायचं असेल तर आपण विविध स्पर्धेमध्ये आपली ग्रामपंचायत उभी केली पाहिजे किंवा आपण त्या स्पर्धेमध्ये उतरवली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लोकसहभाग आहे. कोणतीही स्पर्धा म्हणल्याच्या नंतर एकट्या ग्रामपंचायतचं किंवा एकट्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम नाही, त्याला लोक त्या स्पर्धेमध्ये वाटलं पाहिजे की आपलं गाव उतरलं पाहिजे म्हणून. आणि त्या माध्यमातून आपल्याला गावाला सुबल करता आलं पाहिजे, सुबत्ता आणता आली पाहिजे. जसं की आता सध्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणून आता अभियान चालू आहे. तर त्या अभियानामध्ये तुम्हाला तुमच्या गावाला स्पर्धेत जर उतरवलं तर लाखो रुपयाचे बक्षिसं तुमच्या गावाला मिळू शकतात. आणि त्या बक्षिसाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं गाव म्हणजे गावामध्ये पाहिजे त्या योजना राबवू शकतात आणि गावाला स्वरूप देऊ शकतात. सर, अशा कोणत्या योजना आहेत का की ज्या योजना राबवल्यामुळं गावामध्ये सुबत्ता येईल किंवा गावचा सर्वांगीण विकास होईल? हो, नक्कीच. अशा बऱ्याच योजना आहेत ज्यातून की आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण जाऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीला त्या योजनेचा लाभ देऊ शकतो. जसं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा ज्याला आपण म्हणतोय, ती मनरेगाच्या माध्यमातून आपण एकतर प्रत्येकाला ज्याला हाताला काम नाही त्याला हाताला काम देऊ शकतोय का, आणि त्यातून आपण गावाचा सर्वांगीण विकासही करू शकतोय. जसं की त्यातून आपल्याला लाभार्थी म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या शेतकऱ्याला विहिरीचा लाभार्थी म्हणून निवड करतो त्यावेळेस विहिरीचा लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याची उन्नती होण्यासाठी तिथं विहिरी भेटू शकते आणि तिथंच त्याला रोजगारी भेटू शकतो. जसं की गावाच्या बाजूने समजा जाणारा एखादा नाला असेल, नदी असेल, त्याला नाला सरळीकरण हे काम मनरेगातून आपण करू शकतोय. आणि त्याच्यातून आपण त्या गावाच्या तिथला जर नाल्याचा जर प्रश्न, नदीचा प्रश्न असेल तो संपवू शकतो. अशा पद्धतीनं आपण मनरेगातून पाहिजे ते काम म्हणजे जसे की ग्रामपंचायत जशी यंत्रणा आहे तसे कृषी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटकडून किंवा फॉरेस्ट्री आहे ते डिपार्टमेंट असेल, या डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या यंत्रणेकडून वेगवेगळ्या पद्धतीचे कामं घेऊन 100% कामं आपण मनरेगा अंतर्गत पूर्ण करू शकतो आणि त्यातून गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो. याच्या व्यतिरिक्त शासन खूप काही द्यायला तयार आहे म्हणजे काय, तर त्याच्यासाठी ते पात्र लाभार्थी असला पाहिजे. तर जसं की आता घरकुल योजनेचं प्रधानमंत्री आवास योजना जी योजना आहे त्याचा की आता काल परवाच्या दिवशी आपल्या इथं सर्वे झाला. यापूर्वीचे जे 2016ला सर्वे झालेला होता ते घरकुलचे लाभार्थी आपल्या महाराष्ट्र शासनानं संपवलेले आहेत. तसं शिल्लक राहिलेले लाभार्थी त्यांनी आता जो नवीन सर्वे केला आणि त्यातून
त्या सर्वेतून जे लाभार्थी पात्र लाभार्थी ठरतील त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणार आहेत. म्हणजे लाभार्थ्याला घरकुलही मिळालं पाहिजे. आणि त्याला त्यांनी काय केलेलं आहे शासनानं की मनरेगाची जोड दिलेली आहे. म्हणजे तुम्ही घरकुल बांधत असताना, तुम्हाला स्वतःचं घर बांधत असताना तुम्ही रोजगारी म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता आणि त्याचा वेगळा लाभ तुम्हाला त्याच्यातून मिळू शकतो. म्हणजे शासनाने तशी जोड घातलेली आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर रमाई आवास योजना, जी की मागासवर्गीयांसाठी योजना दिली जाते. रमाई आवास योजना घरकुल योजना आहे ती की सतत तुम्हाला म्हणजे पाठपुरावा करून आपण घरकुलाचा लाभ देतोय, जे की पात्र लाभार्थी असतील तसं. याच्या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे, त्याही तशीच. म्हणजे 100% लाभार्थी घरकुलामध्ये कसे लाभ मिळेल, निवाऱ्याशिवाय कुणी म्हणजे शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आहे. म्हणजे खूप काही योजना राबवायला तयार आहे. त्या पद्धतीनं आपण आपल्या ग्रामपंचायतीशी जर संपर्क साधला आणि त्या लोकप्रतिनिधींना जर व्यवस्थित नियोजन केलं, त्या ग्रामपंचायतीनं व्यवस्थित नियोजन केलं तर 100% लाभ आपण प्रत्येक व्यक्तीला देऊ शकतो. सर, महात्मा गांधी यांचं जे ब्रीद वाक्य होतं की गावाकडे चला, या ब्रीद वाक्यानुसार तुम्ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी खूप सारी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. सर, मला वाटतं की या सर्व माहितीचा नवनियुक्त जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना खूप फायदा या माहितीचा होणार आहे. आणि तुम्ही जी माहिती दिली आहे त्या माहितीचा जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच ग्रामपंचायतीला, सर्वच जे नागरिक आहेत त्यांना या माहितीचा उपयोग होणार आहे. खूप सर्वसमावेशक अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर दिलात, त्याबद्दल मी माझ्याकडून आणि आमची जी पाहणारी जी पब्लिक आहे त्यांच्याकडून सुद्धा आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी आपला वेळ काढलात त्याबद्दल आपले खूप सारे आभार सर. धन्यवाद सर. आपणही मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर बोलण्याचे, उपस्थित राहण्याचे, माझं मत मांडण्याची जी मुभा दिलात त्याबद्दल मी आपल्या चॅनलचा आणि लोकांचा खूप मोठा आभारी आहे. धन्यवाद.